पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बघ जावई बापू आता शांत झालेत। माघारी जाण्याची संधी दौडू नकोस बाळा। मी काय म्हणते 2 दिवसांनी ये ना परत, मग आपण शांतपणे बसून बोलू ना या विषयावर। आता जा ते बोलवतायत ना, त्यांच्या बोलवण्याचा मान ठेव। जा ना, राघवा टॅक्सी मागव, पोचून ये तिला। तुझं काय, तिचा संसार मोडलास तर समजाव ना तिला। संसार मोडल्याचं पातक बसलंय ना तुझ्या डोक्यावर, त्यातून मुक्त होशील। अरे बुक करा रे कोणीतरी टॅक्सी। का कोणीच ऐकणार नाही का माझं? का ऐकावं तुमचं? असं काय केलं तुम्ही? हे पा, खरंच जर त्या अतुलला काही वाटत असतं ना तर तो स्वतः इथे आला असता, स्वतः येऊन माफी मागितली असती। आणि हा विषय नुसता माफी मागून संपवण्यातला नाहीये आनंदी, हा विषय नुसता उरकवायला बघतायत हो या। तू तसं काही होऊ देऊ नकोस। बर मीच पोहोचवून येते तिला। चल सोन्या, चल वर्षा, चल। नाही आई, हा तू मध्ये बोलायचं नाहीच। बघतेस ना वर्षा परत यावी म्हणून जावे बापू काय काय करतायत ते। एवढ्याशा गोष्टीने भूलून जायचं आपण नाही? म्हणजे वर्षाताई तुम्हाला वाटत असेल ना, तुमचं मन सांगत असेल ना, तर तुम्ही नक्की जा। पण हा सगळं दिखावा असला तर? काय बोलतेस तू? नाही, काय चुकीचं बोलते ती, बरोबर बोलते। हे असं सॉरी बोलणं, फुलं पाठवणं, हे केलेल्या चुकांवर पांघरून घालणंच आहे। वर्षा तिकडे गेल्यानंतर पुन्हा तो तसा वागणारच नाही याची गॅरंटी काय? वर्षा, तू परत न जाण्याचा निर्णय घेतलायस ना, मग आता कुठल्याही प्रेशर खाली येऊ नकोस। वर्षाताई, निर्णय शेवटी तुम्हालाच घ्यायचा आहे। वर्षा, मी सांगते तेच ऐकायचं। वर्षा, तुला काय वाटतं बाळा? बरोबर आहे वर्षा, तुझ्या मनाला जे पटतं ना तेच कर तू। बघ तुला आवडली तिला, जाईल बहुतेक। म्हटलं ना राघवा, माझी लेक माझं म्हणणं कधीच डावलणार नाही। आज्ञित आहे माझ्या ती। वर्षा, बरोबर आहे आई, कुणीच कुणाला आयुष्यभर पुरत नाही। आणि म्हणूनच मला नरकात ढकलणाऱ्या माणसाकडे मला पुन्हा जायचं नाही। हे बघ वर्षा, आई, वर्षाने निर्णय घेतलाय। आनंदी, थँक्यू। हो, खरं तर क्षणभरासाठी मलाही असं वाटलं होतं की हा अतुल बदललाय की काय, किंवा
पण नाही, तू लक्षात आणून दिलंस मला, हा अतुल सुधारणारातला नाहीये, तो तसाच वागत राहणार. या सगळ्याची जाणीव मी तुला करून दिली आणि तू घे सगळ्याचं श्रेय. मी काय करू? बसून राहू नुसती फ्रेम मध्ये? आता मी कसं सांगू की हा रमाताईंचा विचार आहे? वर्षा, तू घेतलेला निर्णय मला आवडला. मला खरं तर हेच अपेक्षित होतं. थँक्यू आनंदी. आनंदी, कसला विचार करतेस तू? नाही नाही, ते आता कोणी कसलाही विचार करायचा नाही, झालं ते पुरे झालं. आता बस, आज आपण बाहेर फिरायला जाऊया. वर्षा घरात आल्यापासून कुठे गेलेलीच नाहीये. घरातच कोंडून घेतले तिने स्वतःला. नाही, आपण सगळ्यांनी बाहेर फिरायला जायचं आणि आपण सगळ्यांनी आपल्या पद्धतीने आयुष्य जगायचं, खुश राहायचं, आनंदित राहायचं. आपण आहोत एकमेकांसोबत, आपण एकमेकांसाठी जगायचं. आणि वर्षा, ती तसली फुलं तुला पुन्हा कधीच येणार नाहीत. नको काळजी करूस. जा, पटकन तयार हो. चिंगी पण खूप एक्साइटेड आहे. लवकर तयार हो. चिंगी, आज शाळेला सुट्टी. आज आपण फिरायला जाऊया. हो जाऊया. चिंगी बाळा, चल आवरून घेऊयात आपण. चल. वर्षा, 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 झालीस का तू तयार? वर्षा, काय ग, तू अजून तयार नाही झालीस? दादा, तुम्ही जा ना प्लीज. काय झालंय? भीती वाटते. कसली भीती वाटते? दादा, मी घरातनं बाहेर पडले आणि कुणी काही मला विचारलं, लोक माझ्यावर हसले तर? हे बघ आई, आज ना हो. चिंगी बाळा, काय झालंय? आनंदी, हा? आपल्या फ्रेंड्सनी काहीतरी चुकीचं केलं असेल तर आपण त्याच्याशी बोलत नाही ना. पण त्याने आपल्याला सॉरी म्हटलं तर आपण बोलायचं असतं असं बाबा म्हणतो. राग मनात ठेवला की आपल्यालाच त्रास होतो, म्हणून राग लगेच विसरायचा असतो. बरोबर. पण मग अतुल काकाने जर सॉरी म्हटलं तर मग का राग करायचा? वर्षा, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तरी इतका विचार करतेस? दादा, किती जणांना गप्प बसवणार आहात तुम्ही? कुणाला किती शांत बसवायचं काय वगैरे त्याची तू नको चिंता करू. आणि मुळात लोक काय विचार करतील, लोक काय म्हणतील या गोष्टींचा आपण काय विचार करायचा? वर्षा, तू कुठे चुकलेली नाहीयेस, त्यामुळे तू अजिबात घाबरायचं नाहीस. मला नाही आवडणार माझी बहीण अशी भीतीपोटी घरात बसून राहील. नाही, तू बाहेर पडायचंस आणि मी कायम तुझ्यासोबत असेन जोपर्यंत तुझ्या मनातली भीती जात नाही. दादा, पण हे समोर आले आणि काही बोलले तर? येऊ दे ना समोर, आपण जाऊ त्याला सामोरं. नको काळजी करूस. तो कोणी राक्षस नाहीये, हाडामासांचाच माणूस येतो. त्याचं पुढे काय करायचं, त्याला कसं अडकवायचं ते मी बघेन. तू नको त्याची काळजी करूस. आजवर त्याने तुला जितक्या जखमा दिलेल्या आहेत त्याची त्याला जाणीव होईपर्यंत मी त्याला कायद्याने जखमा देत राहणार. अगं, हा कायदा, हे पोलीस
हे आपल्या मदतीसाठीच असतात ना. पण आपल्याला आपल्या मनातली भीती घालवण्यासाठी जे बळ एकवटावं लागतं ते आपल्यालाच करावं लागतं. ते दुसरं कोणी करत नसतं आणि ते तू करायचंस. तू घरात बसून राहणार नाहीस, तू बाहेर पडायचंस. अजिबात काळजी करायची नाहीस तू. चल लवकर तयार हो. चिंगी पण आता तुझी वाट बघते आणि तू जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत मला तयारी करता येणार नाही. हा? चिंगी, बाबा अगदी बरोबर बोलतात. हे बघ, कोणाचाच राग मनात ठेवायचा नसतो. पण जेव्हा एखादी तुझी मैत्रीण किंवा मित्र तुला सॉरी म्हणतो त्यावेळी आपण हे बघायचं की तो खरंच मनापासून तुला सॉरी म्हणतोय का. कारण काय होतं, तू त्याला माफ करणार बरोबर, त्याच्यानंतर तो तुला पुन्हा त्रास देणार. यामुळे काय होणार, तुला त्रास होणार, तुला वाईट वाटणार. म्हणजे आपला मित्र आपली मैत्रीण आपल्याला सॉरी म्हणते, हा आपली खूप काळजी असं दाखवते आणि मग पुन्हा त्रास देते. हे चुकीचं आहे की नाही. हो, फ्रेंड्सनी खरं खरं सॉरी म्हणायला हवं ना. अशा वेळी त्यांच्या सॉरीपेक्षा आपण स्वतःला आधी सुरक्षित करायचं. आपल्याला त्रास होणार नाही याची आधी काळजी घ्यायची. हा, मला नाही कळत आहे. हे बघ, एक वाघ आहे, तो तुझा मित्र आहे. तुमची खूप चांगली मैत्री आहे. तुमची आधी चांगली मैत्री असते आणि मग अचानक तो तुला त्रास देतो, मोठ्याने डरकाळी फोडतो. तू आवाजाने घाबरते, तुला भीती वाटते, त्याचा त्रास होतो. हा, मग तो तुला सॉरी म्हणतो, तू त्याला माफही करतेस. मग तो परत तुला त्रास देतो. एके दिवशी तर तो तुला म्हणतो की ए चिंगी, मला ना थोडी भूक लागलीये, मी तुला आता खातो, नंतर सॉरी म्हणतो. तुला चालेल का? मला तर त्याची फ्रेंडशिप नकोच. चिंगी बाळा, कधी कधी स्वतःला जास्त महत्व द्यावं लागतं. स्वतःची काळजी घ्यावी लागते, स्वतःला सुरक्षित ठेवावं लागतं. मग समोरचं आपल्याशी नातं ठेव ना ठेव, पण आपली काळजी आपल्याला घ्यावी लागते बाळा. हो, आता मी स्ट्रॉंग बनणार आणि स्वतःला प्रोटेक्ट करणार. ये, आमची चिंगी हुशार. चला. बाबा, जर आता आजी असती तर आपली फॅमिली कंप्लीट झाली असती ना. पुढच्या वेळेला आजीला नक्की आणूया आपण, ठीक आहे? वर्षा, हा, कसं वाटतंय? रिलॅक्स, मोकळं वाटतंय ना? हो दादा. नक्की. हो, आनंदी, तुला सांगतो, खूप वर्षानंतर मी आणि वर्षा आम्ही असे फिरायला बाहेर आलो आहे. हो, शेवटचं कधी आलं होतं? कधी का? मी कॉलेजला असताना आपण गेलो होतो बाहेर फिरायला आणि ना तू पुस्तक घेऊन आला होतास. तुला माहिती आनंदी, आम्ही उपवनला गेलो होतो, माझ्या मैत्रिणी पण होत्या बरोबर. आणि दादा बाहेर बेंचवर बसला होता पुस्तक वाचताना, आम्ही बोटिंग करत होतो. काय किती बोर असे बाबा तू. हा, बोरिंगच होत ते. ए बाबा, फुगेवाला लाईट वाला फुगा. हे थांब थांब, चिंगी. चिंगी बाळा, दादा दादा, मी बघते ना तिला. फुगा पाहिजे. फुगा पाहिजे. चिंगू, फुगा हवाय. कुठला हवाय रंग? हा हा, पर्पल अच्छा. पर्पल. अच्छा, हा, किती किती? 50 रुपये बेटा, 50 रुपये. एवढे? हा, बरं, द्या द्या. हे घे, हे घे. आनंदी, काय बघतेस? आमच्या गावाकडे ना असंच वातावरण असतं, अशीच रोषणाई असते यात्रेत. कसली जत्रा? देवीची. म्हणजे आधी सप्ताह असतो देवीचा आणि त्याच्यानंतर तिथेच यात्रा भरते. खूप छान जागा आहे ना. म्हणजे लोक कसं दिवसभर काम करून आल्यानंतर थकल्यानंतर थकवा घालवण्यासाठी इथे येतात आणि बरं वाटतं ना, धावपळीतून इथे वेळ घालवायचा आपल्या माणसांसोबत. हे बाय माझे, काय झालं?
ती फुग्याची लाइटिंग बघा ना, कशी छान बागबुक करते ना. काय काय बागबुक. काय झालं? नाही ते बागबुक ते ऐकायला छान वाटतं. गंमत करताय का माझी? अगं नाही, खरंच खरंच. फुगा फुगा बाबा हे बघ माझा फुगा आत्तूने घेतला. हेच का ते बागबुक? काय तुला भूक लागली असेल ना, चल आपण खाऊया काहीतरी. चल ये, चल चल चल. कम्फर्टेबल? के पाय माझे, हे कोणी मागवलं? मी तर नाही मागवलं. मग हे आपल्याला का दिलं? नाही, दुसऱ्या कोणाची तरी ऑर्डर असेल, मी सांगतो त्यांना. काय वर्षा मॅडम, किती दिवसांनी आलात आज? हो अहो दिवसांनी नाही, वर्षानेच म्हणा. ए बाबा हे आतूला ओळखतात. अगं तुझ्या आतुला ना आम्ही सगळेच ओळखतो. मॅडम तुमच्यामुळेच ना माझ्या मुलाची 10वी झाली. बरं बरं ठीक आहे. दादा आपली नेहमीची ऑर्डर येऊ द्या. तीच बनते, आणतो आता. हा हे घ्या आनंदी, घे. हे एवढे सगळे पदार्थ, हे तुमची रोजची ऑर्डर आहे? हो इथे सांगते सांगते. आमच्या 3-4 मैत्रिणींचा ना ग्रुप होता. आम्ही नेहमी इथे यायचो, खूप मजा करायचो. एकदा काय झालं माहितीये, 11,000ची उधारी झाली. आणि त्याच वेळेला या दादांच्या मुलाची ऍडमिशन होती एका चांगल्या स्कूलमध्ये. ते म्हणाले मला पैशांची गरज आहे. मी म्हटलं काळजी करू नका, मी करते काहीतरी. ए आत्तू पुढे सांग ना. आणि मग मी दादाकडून कॉलेजच्या स्पेशल प्रोजेक्टसाठी 11,000 रुपये घेतले होते आणि यांना देऊन टाकले. त्यामुळे यांच्या मुलाची ऍडमिशन झाली. 11,000चं बिल आणि माझ्याकडून तू स्पेशल प्रोजेक्ट सांगून पैसे काढलेस. ए बाबा माझ्या शाळेत पण एक स्पेशल प्रोजेक्ट आहे. हा चुप, तू अजून खूप लहान आहेस हे सगळं करायला. मॅडम तुमचं पार्सल. थँक्यू. पार्सल? आईसाठी, नाही तर फुगून बसेल ना. दादा 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 हे सगळं बिल मी देणार. आपली वट आहे इथे. हो का? ठीक आहे, बिल तू दे, पण त्यानंतर येऊन माझ्याकडे स्पेशल प्रोजेक्ट वगैरे असं सांगू का पैसे काढू शकणार नाहीस. आता तू कॉलेजमध्ये नाहीयेस, लक्षात ठेव. काय रे दादा, मी आता तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं तर तू अशी थट्टा करणार आहेस का माझी? तू मला इतके दिवस जे काही पैसे देत होतास ना, त्यातले थोडे थोडे साठवून ठेवलेत मी, त्यातनच देणार आहे मी हे बिल. ठीक आहे, कर. आत्तू आणि आनंदी आता आपल्या तिघींची टीम. येस, आता आपल्या तिघींची टीम. आपण तिघींनी आठवड्यातून एकदा तरी इथे यायचं. डन डन. दादा टेन्शन नॉट, आम्ही पार्सल घेऊन येऊ तुझ्यासाठी. काय ठीक आहे, पण आता हे खा, संपवा लवकर. चला. पदर पसरते. माफ करा माझ्या वर्षाला. चुकलं तिचं जावई बापू, चुकलं. तिला मोठ्या मनानं माफ करा. तिला घरी घेऊन जा, घरी घेऊन जा.
असं नाही करणार, ती परत नाही करणार असं. आई आई लवकर ये, तुझ्यासाठी पार्सल आहे.